नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यासाठी एकदम आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई अनुदान म्हणून 13,600 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर आजपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 13,600 रुपये थेट जमा होणार आहे। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे त्यांनी कमेंटद्वारे आम्हाला जरूर कळवा, आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या। तर शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकऱ्यांसाठी आता 13,600 रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। उद्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। तर काही जिल्ह्यामध्ये वाटप सुद्धा सुरू झालेले आहे। अतिवृष्टी, पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते। 2024 मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते। ते नुकसान भरपाई म्हणून शासनाने आता शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यामध्ये 13,600 रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे। आणि काही जिल्ह्यामध्ये हे यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे, आणि प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते तर ते नुकसान भरपाई म्हणून शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे। तर प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता DBTद्वारे थेट त्यांच्या खात्यामध्ये 13,600 रुपये हेक्टरी 13,600 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे, आणि थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। काही जिल्ह्यांना मिळाली सुद्धा आहे, आणि काही जिल्हेसुद्धा बाकी आहे। आता त्यांना सुद्धा त्यांच्या अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। हे अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला एक काम करणे गरजेचे आहे, ते म्हणजे हे ऑनलाईन सेंटरवर जाऊन KYC करा। जर तुम्ही KYC केली तर तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला हे अनुदान मिळणार नाही। तुम्हाला जर 13,600 रुपये मिळवणे असेल तर KYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे पैसे येण्यास अडथळा निर्माण होणार नाही। आणि ज्यांनी KYC केलेली आहे अशांना पैसे येण्याससुद्धा सुरुवात झालेली आहे। तर KYC करून घ्या। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।